यांचाही सन्मान होतोय. अशरफ मुलाणी उद्योजक यांचाही सन्मान होतोय. आणि वैभव शेठ ठाकूर प्रसिद्ध गाडा मालक यांचाही सन्मान होतोय. पवनदादा घारे यांचाही सन्मान होतोय. गणेशदादा दामणकर, संदेशदादा दौंड यांचाही सन्मान होतोय. समीरभाई सय्यद यांचा विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. भाऊ दामणकर युनियन लीडर विनंती करतो आपण या. आणि सगळ्यात महत्वाचं सुधम भाऊ, आम्ही दरवर्षी पाहतो की मी एक आयोजक म्हणून त्यांची भूमिका नेहमीच असते, परंतु त्यांच्यावरचं प्रेम आमचं कधीच कमी होणार नाही, होणारही नाही. तर अक्षय भाऊ तुमचाच विशेष आम्ही सन्मान करतोय, ज्यांच्या वतीने आम्हाला या वर्षी विशेष टू व्हीलर बाईक लाभलेली आहे. तर त्यांचा सन्मान मी स्वतः अविनाश भाऊ त्याचबरोबर व्यासपीठावरती मान्यवर मी विनंती करतो की आपण अक्षय भाऊंचा सन्मान करायचा आहे. स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने हा विशेष सन्मान आम्ही एक करतोय. ऋषिकेश भाऊ मुरे यांचा सन्मान करतोय आम्ही, जनसेट ज्यांनी सौजन्य केलेले. आणि स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने हा सन्मान करतोय आम्ही. दादा हे प्रेम आहे. आता स्वराज्य सगळे सदस्य या सगळे चला, आपले जे आपले किट मध्ये खेळाडू येतात सगळ्यांनी या दादाचा आपण सन्मान करतोय. हा युवकांचा सपोर्ट सिस्टम आहे, आमच्या युवकांचे आधारवड आहेत. अविनाश दादा कारके दादांचा सन्मान होतोय. खरोखरच स्वराज्य क्रिकेट क्लबच्या संघाशी नेहमीच्या पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व आहे. युवकांसोबत सुख आणि दुःखामध्ये नेहमी ते अग्रेसर असतात. आणि ज्यांना तरुणांसोबत बॉन्डिंग कशी असावी तर ते अविनाश दादांकडून शिकावं. त्या आदरणीय अविनाश दादा कारके यांचा सन्मान होतोय. तर जोरदार टाळ्या या सपोर्ट सिस्टम साठी. ऋषिकेश दादा मुरे आपला सन्मान होतोय. श्लोक दामणकर यांचा या श्रेणी सन्मान होतोय. सचिन दामणकर यांचा सन्मान होतोय. बागुजी दामणकर यांचा सन्मान होतोय. देवीदास शिंदे यांचा सन्मान होतोय. सुधाकर शिंदे यांचा सन्मान होतोय. नवनाथ कारके यांचा सन्मान होतोय. पाणी व्यवस्थापक प्रशांत कारके यांचा सन्मान होतोय. विलास पिसाळ यांचा सन्मान होतोय. दीपक वामन दामणकर यांचा सन्मान होतोय. नामदेव नवगडे सन्मान होतोय. कानिफनाथ वाल्लेकर यांचाही सन्मान होतोय. गणेश दामणकर यांचाही सन्मान होतोय. राजू कारके यांचा सन्मान होतोय. सुनील दामणकर यांचाही सन्मान होतोय. कैलास वाल्लेकर यांचाही सन्मान होतोय. निलेश दामणकर यांचाही सन्मान होतोय. योगेश घारे यांचाही सन्मान होतोय. जावेद मुलाणी यांचाही सन्मान होतोय. पवन कारके यांचाही सन्मान होतोय. प्रदीप गोळे यांचाही सन्मान होतोय. रामदास दामणकर, विक्रम कारके, राम वाळुंज यांचाही सन्मान होतोय. चेतन ठाकूर, गुंडाभाऊ बालगरे, समीर पठाण, रणजित ठाकूर, साईनाथ दामणकर आणि उमेश सुतार हे विशेष सहकार्य करणाऱ्या सन्मान होतोय. गणेश राऊत यांचाही सन्मान होतोय. मंगेश मल्हारी कारके युनियन लीडर यांचाही सन्मान होतोय. चिन्मय काका गोरे यांचाही सन्मान होतोय. मिथुन दादा बालघरे यांचाही सन्मान होतोय. यानंतर टू व्हीलर बाईक ज्यांनी सौजन्य केले सिद्धार्थ शिवाजी भेगडे यांचाही सन्मान होतोय. अभिजित राजाराम सावंत यांचा सन्मान होतोय. तुषार संपत ठाकूर यांचा सन्मान होतोय. सौरभ दिलीप आंबेकर, शुभम बाळासाहेब कारके यांचा सन्मान होतोय. आणि ज्यांनी टू व्हीलर सौजन्य केलेली देवेंद्रजी दामणकर विनंती करतो आपला सन्मान होतोय. पहिलं आपण सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅच आपण खिताब देऊयात. सेकंड सेमीफायनल ऑफलाईन स्कोरर निखिल तांबे या. निखिल दादा खूप चांगलं बारीक लक्ष तुमचं असतं. 9 वर्ष ते आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. आम्ही दादा गोडकुले यांच्या शुभ हस्ते सन्मान देतो. आम्ही सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शनी बेंडी शिरूर. चला शनी या सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच. 22 रन आणि 2 विकेट घेणारा शनी.
आता सगळेच व्यासपीठावरती मान्यवरांवरती आपण सगळ्यांनी आता पुढे या. सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण हा किताब देणार आहे. आता तुम्हाला विनंती करतो आपण या. तर फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण या किताबाकडे जाऊयात. आणि फायनल सामन्याचा हिरो आहे तेजस बोर्डे. 25 धावा, 1 विकेट घेणारा तेजस ठरतोय मॅचचा हिरो. तर तेजस ठरलेला आहे. आपण या दादा येतो मी पुढे या. अविनाश दादा या, अमित दादा सगळेच या पुढे. जोरदार टाळ्या तेजस बोर्डेसाठी. आज जबरदस्त खेळ आहे तेजस. फायनलची मॅच हा किताब मॅडम मॅचचा किताब मिळालाय. काय भावना आहेत. गेले 9 वर्ष प्रयत्न होता की आम्हाला जिंकायचंय. आज कशा काय वाटतंय. काय नाही, आम्ही इथं 3 वर्ष लगातार खेळतोय. 3 वर्ष आम्ही हर वेळेस क्वालिफाय मॅचला बाहेर जात होतो आणि टीम तर आमची चांगलीच खेळते. माझा परफॉर्मन्स थोडा होत नव्हता तरी आम्ही चेंजेस केले. फायनल मॅचमध्ये संतोष भाऊला ओपनिंगला दिलं, मी मागं खेळलो, रन झाले. शेवटचा प्रश्न आहे. परागांना आज मैदानामध्ये फिल्डिंगसाठी आले नाही, काय कारण होतं. कारण तर असं काय नव्हतं. अण्णा बोललं ही मॅच तुम्ही मला 100 रन डिफेंड करून दाखवा. ते आम्ही दाखवलं त्याला. क्या बात आहे, क्या बात आहे. अभिनंदन तेजस. पुढील आपण जाऊयात. यानंतर या स्पर्धेचा 5वा क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये कुमार आकाश शेठ रोहिदास जांभळकर यांच्या वतीने आपल्याला सौजन्य लाभलेले आहेत. त्याचबरोबर चषक सौजन्य गजानन आंबेकर, राहुल दादा भिलारे यांच्या वतीने लाभलेले आहे. तर या स्पर्धेचा 5वा क्रमांक हा किताब जातोय राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी संघाच्या नावावरती. तर या इंदोरी 11 टीम या जेवढे प्रतिनिधी निशांत दादा, रवी या सगळेच या. रोख रक्कम 25,000 आणि स्वराज्य चषकाचा मानाचा करंडक. व्यासपीठावरती असणारे सगळेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा किताब याच्याकडे देतोय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. या स्पर्धेचा 5व्या क्रमांकावरती विराजमान झालेला आहे राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन. गुंडाभाऊ बालघरे तुमचा सन्मान राहिला. विनंती करतो आपण लगेच सन्मान स्वीकार करायचा आहे. गुंडाभाऊ बालघरे. यानंतर आपण 4था क्रमांकाचा किताब देणार आहोत. रोख रक्कम 30,000 रुपये आणि मानाचा करंडक बाळासाहेब बारकी सरपंच ओझरडे यांच्या वतीने आपल्याला प्राइज सौजन्य लाभलेले आहे. आणि या स्पर्धेचा 4था क्रमांक हा किताब जातोय D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी अर्थातच पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी संघाच्या नावावर. विशाल अण्णा नवगुणे अण्णांना विनंती करतो आपण अण्णा किताब स्वीकारायचा आहे. एक अंकुश अण्णा दाभाडे आहेत. मला वाटतं मनोजदादा दाभाडे आलेले आहेत. मनोजदादा याला 4था क्रमांक रोख रक्कम 30,000 त्याचबरोबरीने स्वराज्य चषकाचा एक मानाचा करंडक. आपण हा खिताब या ठिकाणी मनोजदादा आपण प्राइज घेण्यासाठी यायचंय लगेच. आपण या ठिकाणी सन्मान देतोय. रोख रक्कम 30,000 रुपये आणि एक मानाचा करंडक आहे.
तर एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेच्या चतुर्थ क्रमांक हा किताब जातोय तो D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरी अर्थात पैलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरी संघाच्या नावावर. म्हणून आता 2 मिनिटं फक्त वेळ गेली मी तुमचा. कधी कधी असं म्हणतो सुद्धा भाऊ, जिंकणाऱ्या संघापेक्षा पराभूत संघाची चर्चा अधिक असते. आणि आज मैदानामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये D11 संघाच्या नावाची चर्चा आहे. म्हणून दादा काही असो, परंतु सेमीफायनल खेळले, मन जिंकली. आजचा हा जो रंगतदार सोहळा आला किती महत्वाचा होता? खूप महत्त्वाचा होता आमच्या संघासाठी खरं तर. कारण आमचा संघ ज्या बॅट पॅचमध्ये चालू आहे खरं तर, कारण खेळाडू खूप चांगले आहे आमच्या संघामध्ये देखील, पण कुठंतरी ते बॉन्डिंग अजूनपर्यंत होत नव्हतं. पण गेले 2-4 टुर्नामेंट झाले आमचा संघ निश्चित चांगला खेळतो आहे. आणि या मैदानावरती निश्चित खेळण्याचं जे सर्व खेळाडूंचं मावळ तालुक्याला स्वप्नच असतं. आणि आमचं देखील 2-3 मी सकाळीच बोललो, 2-3 वर्षानंतरनं आम्ही या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये आलतो. आणि आमचा सामना जो स्वराज्य क्लब उर्स या संघाच्या सोबत होता, निश्चित मला माहिती होतं की या मैदानावरती त्यांना थांबवणं म्हणजे थोडंसं अवघडच असणार आहे. तरी देखील सर्व आमच्या खेळाडूंनी चांगला प्रयत्न केला. अक्षय दाभाडे आमचा गोलंदाज नाही आहे, पण तरी देखील त्यांनी समोर येऊन जबाबदारी घेतली. निश्चित मी त्याच्यासाठी देखील कौतुक करीन की आज त्याचा वाढदिवस होता, तो निश्चित चांगला खेळण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तर आकाशचं देखील अभिनंदन करेल, खूप चांगला खेळ केला. स्वराज्य क्लब उर्सच्या संघाचं या ठिकाणी अभिनंदन. शेवटचा प्रश्न मनोज दादा, सध्या मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ प्रीमियर लीग, मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नेतृत्वामध्ये आपण घेणार आहोत 21 ते 26. तर मावळचं जी नवनिर्वाचित आपण आता कार्यकारिणी उभा केलेली आहे, तर मावळचं क्रिकेट इन फ्युचर बद्दल काय सांगाल? कसं क्रिकेट आपल्याला करायचं आहे? निश्चित मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण गेले 7 वर्ष नवीन खेळाडू असतील, नवीन संघ असतील, त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्याचंच काम करतोय. आणि त्यांना संधी दिल्यानंतर निश्चित आपण, सर तुम्ही पाहताय म्हणजे तुम्ही त्याचे साक्षीदारच आहात, कारण मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी तुम्ही समालोचन करता ते कोणत्या खेळाडूंनी किती भरारी घेतली, कोणत्या संघाने किती इम्प्रूव्हमेंट केली, हे तुम्ही देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सर्व खेळाडूंचे कौतुक करताय. आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये जी आपली मावळ प्रीमियर लीग आहे 21 ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये कानेपाडा या ठिकाणी आपण पार पाडणार आहे. आणि या मावळ प्रीमियर लीगमध्ये या गावचा सुपुत्र आपले जे लाला दौंड आहेत यांना आपण मावळ भूषण देखील या स्पर्धेमध्ये देणार आहोत. या मातीमध्ये घडलेला खेळाडू आहे, निश्चित या मावळ तालुक्यात नाही पूर्ण महाराष्ट्रभर या स्वराज्य क्लब उर्स संघाचं नाव करणारा हा खेळाडू आहे. आणि या स्पर्धेबद्दल खूप आतुरता आता. आणि अजून एक मावळ भूषण देखील या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरा मावळ भूषण जे आपण निलेश ढगे, जे भाजेगावचा स्टार खेळाडू, ज्याने खऱ्या अर्थाने आपल्या मावळ तालुक्याचंच नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं, असे निलेश ढगे. आपण सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा खेळ पाहिला, अशक्य अशी मॅच निलेश ढगेंनी त्या ठिकाणी पार पाडली. आणि ज्यावेळेस तो जल्लोष पाहिला, अक्षरशः आमच्या अंगावरती काटा आला होता. अशा प्रकारचं त्याचं सेलिब्रेशन पाहून खूप आनंद झाला. निलेश सर, तुम्ही खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी केली. आणि आयोजकांनी यावर्षी ज्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी केले, अशी स्पर्धा यापुढे देखील अविरत चालू राहू दे, अशी स्वराज्य चषकला शुभेच्छा देतो. धन्यवाद. शेवटचा प्रश्न एकच फक्त अध्यक्ष, सगळ्या उर्से गावाच्या ग्रामस्थांची, खेळाडूंची फक्त एकच इच्छा आहे, जरी आमचं मैदान थोडंसं बारीक असलं, परंतु सगळ्या गावकऱ्यांची इच्छा आहे की अध्यक्ष, की एकदा तरी मावळ प्रीमियर लीगची संधी आमच्या गावाला द्यावी. निश्चित येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी स्पर्धा निश्चित होऊ शकते, असं काही नाही. छोटं ग्राउंड असलं तरी ते दोन्ही संघाला समानच असणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये सर्वांची चर्चा करून निश्चित आपण निर्णय घेऊ. धन्यवाद अध्यक्ष. अध्यक्ष, तुमचा आपण सगळ्या मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने एक सन्मान फक्त आयोजकांच्या विनंती आहे. तर आता स्वतः आदरणीय अभिनयदादा अक्षय भाऊंना विनंती करतो, सुदाम भाऊंना विनंती करतो, भारतीताईंना विनंती करतो. तर नक्कीच गेले 8-9 वर्ष या नेतृत्वाने या मावळच्या क्रिकेटला सुगीचे दिवस आणलेत. प्रवीणदादा शिंदे खजिनदार, तुमचाही सन्मान. दादा या. यानंतर आपण तृतीय क्रमांकाचा किताबाशी जाणार आहोत. रोख रक्कम 40,000 रुपये सुधीर बाळासाहेब बराटे, ग्रामपंचायत सदस्य, उद्योजक देवेंद्र जालिंदर दामणकर यांच्या वतीने आपल्याला रोख रक्कम 40,000 रुपये लाभलेले आहेत. आणि या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकावरती विराजमान होतोय सरपंच संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे, अर्थातच धर्मवीर प्रतिष्ठान भाजे. जोरदार टाळ्या.
मला वाटतं फक्त खेळाडू खाली बसलं तर खूप बरं होईल, म्हणजे जागा होईल सगळ्यांना आणि मान्यवर दिसतील. हा म्हणजे आज मला वाटतं बाजेगावचे बरेचसे ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. हे टीमचे सपोर्ट सिस्टम आहेत, पाठीराखेत. तर एकदा जोरदार टाळ्या. सरपंच संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे अर्थात धर्मी प्रतिष्ठान भाजे संघासाठी अभिनंदन टीम. या स्पर्धेचा आपण उपविजेता खिताब देणार आहे आणि या स्पर्धेचा उपविजेता रोख रक्कम 50,000 रुपये ज्यांनी सौजन्य केलेत पंचायत समितीचे गटनेते आदरणीय साहेबराव नारायण कारके यांच्या वतीने आपल्याला हा खिताब सौजन्य लाभलेला आहे. त्याचबरोबर चषक गजानन आंबेकर, त्याचबरोबर राहुल दादा भिलारे. आणि या स्पर्धेचा उपविजेता 9 पर्वांपैकी 8 पर्व फायनल खेळणारा संघ, 7 पर्व चॅम्पियन आहे आणि हे दुसरा पर्व आहे, उपविजेता आहे. तर जोरदार टाळ्या. अविनाश दादा कारके, बाळाभाऊ धामणकर यांच्या मालकीचा संघ स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से. या सगळी टीम या. संघ मालक राहिले, संघ मालकांना घ्या. तर सगळ्यांचं अभिनंदन. हार्डलक टीम. समीर संगनायक त्याच्याकडे जाईल मी, कारण समीर 7 पर्वाचे चॅम्पियन आहात. हे दुसरं पर्व आहे, 2 वेळेस तुम्ही उपविजेता राहिलात, 8 पर्व फायनल खेळलात. हा सामना जरी तुम्ही हारलात परंतु हा सामना महत्वाचा आहेच, परंतु टीम फायनल पर्यंत येते तुमच्या प्रेक्षकासाठी किती महत्वाचं असतं. तसं तर घरच्या ग्राउंडवर खेळायचं म्हणलं आमच्या दडपणच असतं, कारण की बाउंड्रीला उभं राहिलं तरी बाहेरचा आवाज येत असतो की नीट खेळा, कॅच पकडा, बॅटिंग करा. आणि प्रेक्षकांची आमचे सपोर्ट सिस्टीमची अपेक्षा असते आमच्याकडून, आणि आम्ही बाहेर खेळताना एवढा प्रेशर घेत नाही की जेवढा गावात घेतो. त्याच्यामुळे आमचा जरा परफॉर्मन्स पण गावात कमी पडतो. आणि समोरचा लोणावळा संघ हा चांगलाच आहे, आमच्यापेक्षा चांगले खेळले त्याच्यामुळे ते जिंकले. परंतु फायनल मध्ये आज टीम कमी कुठे पडली? असं काही नाही, बॉलरनी बॉलिंग केली होती. आम्ही 5 ओव्हर पतर मॅचमध्ये होतो. 6व्या ओव्हरला आमच्या आणि 7व्या ओव्हरला रन कमी झाल्या, तिथं जरा आम्ही मॅचमध्ये मागे गेलो. परंतु समीर, तुम्ही सगळे आयोजक आहात आणि आयोजन करत असताना तुमचे आपले जे बक्षीस जाते आहेत, ग्रामस्थ आहेत, यांचं जे पाठबळ येतं, या ग्रामस्थांविषयी काय सांगाल? खरं तर मी आमचे स्पॉन्सर असतात, म्हणजे आम्हाला जे बक्षीस देतात, सर्वप्रथम तर मी त्यांचा आभार मानतो की दरवर्षी आमची स्पर्धा असती की ते आम्ही त्यांच्या गेलो की ते आम्हाला कधीच नाही म्हणत नाही, उलट आपण अजून जास्त काहीतरी करूया आम्हाला कायम सल्ले देत असतात. तर धन्यवाद हार्डलक समीर. परंतु काय हरकत नाही, या स्पर्धेचा उपविजेता आपण स्वराज्य क्रिकेट क्लब संघाला बघितलेला आहे. आणि आता सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं आहे त्या 2 व्हीलर बाईक कडे. या सर्वात पहिल्यांदा आपण उत्कृष्ट गोलंदाजाची 2 व्हीलर बाईक देणार आहे. या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक इलेक्ट्रिक बाईक ज्यांनी सौजन्य केली आहे स्वर्गीय शिवाजीराव उत्तमराव बेगडे यांच्या स्मरणार्थ सिद्धार्थ शिवाजी बेगडे, अभिजित राजाराम सावंत, तुषार संपत ठाकूर, सौरभ दिलीप आंबेकर आणि शुभम बाळू कारके यांच्या वतीने आपल्याला जे लाभलेले आहेत. तर मी तर आपण या ठिकाणी जे बक्षीस जातात सिद्धार्थ बेगडे, अभिजित सावंत, तुषार ठाकूर, सौरभ आंबेकर, शुभम बाळू कारके यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभसेस आपण वितरित देखील करूया. त्याचबरोबर व्यासपीठावरती मांडण्यावर तुम्हाला विनंती करतो आपण या. तर आपण या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण या ठिकाणी देणार आहे. सुरुवातीला जयेश सईदच्या 11 विकेट आहेत.
2 नंबर वरती नथू दाभाडे ज्याने 12 विकेट घेतल्या आणि या सगळ्यांना फायनलच्या मॅच मध्ये ओव्हरटेक करत पुढे गेला. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघाचा शनी बनीशिरूर, स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. तर या क्षणी व्यासपीठावरती सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच ही इलेक्ट्रिक 2 व्हीलर बाईक शनीला देऊन इथे सन्मानित करतोय. या सर्वच आमचे अक्षय भाऊ, अण्णा, सुदम भाऊ, भारतीताई सगळ्यांना विनंती करतो. अभिनंदन या, अभिदादा सगळे या, स्पॉन्सर या. तर मित्रांनो एकदा शनीसाठी जोरदार टाळ्या. संपूर्ण स्पर्धा आपल्या गोलंदाजी गाजवली. 2 मिनिटं फक्त शनी. आज आयुष्यातली पहिली इलेक्ट्रिक बाईक मिळाली आहे. काय भावना आहेत? मनातून तर खूप खुश आहे आणि जे काय आहे ते फक्त पराग अण्णामुळे. त्यांनी आमची एवढी टीम एकजूट ठेवली आहे, त्यामुळेच मला आज हा चान्स भेटला आहे. त्यामुळेच मला 2 व्हीलर भेटली आहे. किती काय केलं तरी जे काय आहे पराग अण्णा एवढं टीम चालू ठेवतो. आणि आम्हाला जे पण सपोर्ट करतात, दीक्षित साहेब झाले, अजून लोणावळ्यातले जे कोण मोठे मोठे असेल, सूरज भाऊ झाले, संतोष भाऊ, हरीश भाऊ, हे सगळे आम्हाला चान्स देतात. त्यामुळेच मला ही 2 व्हीलर बाईक भेटली आहे. आणि टीम अशीच चांगली खेळू दे आणि फर्स्ट प्राइज मारले ते खूप चांगलं वाटतंय. आणि बाकी तर माझे मित्र आहेच, तेजस झाला, बाळू झाला, ऋषी थरकुडे, हे तर आमच्या सोबतच असतात दरवेळेस. तर काय किती बोललं तरी कमीच आहे. खूप भारी वाटतंय. पण मला वाटतं ते शनी ही 2 व्हीलर मिळाली आहे. खरोखरच आम्ही बघितलंय परागांनाने तुम्हाला तर घडवलंयच, याचा उल्लेखही तो केला. परंतु खरोखरच शनीच्या पाठीमागे एक अशी व्यक्ती कोण आहे की आज शनी या लेवलला खेळतोय? आता कसं ॲक्च्युली माझा स्टडी तर कंप्लीट झाला आहे, बट मा भाऊ किती केलं मला सपोर्ट करतो की बाबा तू क्रिकेट खेळ आणि चांगल्या लेवलवर खेळ. की काही केलं तरी मी बिझनेस करतो, बट तरी एवढं रोज तो मॅचला जा बोलतो आणि काय बोलत नाही, नाही का. रोज दिवसातून 3 मॅच असले तरी तो बोलतो की जा तू खेळ, आत्ताच वय आहे तुझं, किती केल्यावर. म्हणून भाऊसाठी थँक्यू बोलेल मी. आणि माझ्या मम्मीसाठी पण थँक्यू की काय बोलत नाही मला, दिवसभर प्रॅक्टिसला जा, जे काय असेल ते खेळ, तुझं हेच वय बोलतात. आणि नंतर तर आपलं एकच वय असतं की त्या एजमध्येच आपण खेळतो, नंतर तर बंद तर होणारच आहे कधी ना कधी. भरपूर क्रिकेट खेळायचा. अजून पहिला या इलेक्ट्रिक बाईक वरती बसणारी व्यक्ती कोण असेल तुझ्या आयुष्यातली? आता काय आमचे टीमचेच कोण पण सदस्य, असं काय नाही, कुणी बसलं तरी चालतंय. आमची टीममुळेच तर मला ही बाईक भेटली आहे किती केलं तरी. आणि सगळ्यांमुळेच मी थँक्यू बोलेल किती केलं तरी. सर थँक्यू. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय तर तुझ्या आयुष्यामध्ये पर्सनल व्यक्ती जास्त नाहीये, त्यामुळे टीमला डेडिकेट. अभिनंदन तुझं. तर मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण गाडी वितरित करायची त्याला. या सगळेच आपण खालीच घेऊ आता बक्षीस. या सगळेच आमचे व्यासपीठावरती मान्यवर. तर याच ठिकाणी या अक्षय भाऊ या पुढे समोर या. अक्षय भाऊ ज्यांनी आपल्याला बक्षीस दिलेले आहेत, सिद्धार्थ भाऊ बेगडे असतील, तुषार भाऊ ठाकूर असतील, अभिजित दादा सावंत असतील. तर जोरदार टाळ्या. इथे या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज शनी बनीशिरूर. यानंतर आपण सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी देखील एक इलेक्ट्रिक बाईक आहे ज्याने आपल्या सौजन्य केलेली आहे. याच उरसेगावच्या आदर्श सरपंच भारतीताई गावडे ताईंच्या वतीने इलेक्ट्रिक बाईक आम्हाला सौजन्य लाभलेली आहे. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील स्वराज्य स्पोर्ट्सचे ओनर आकाशप्पा दौंड यांच्या वतीने स्वराज्य स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट आहे. त्याचबरोबर ही इलेक्ट्रिक बाईक आहे. आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज संतोष सातकर कडून बऱ्याचशा चर्चा होती की संतोष सातकर येतोय की काय रेस मध्ये, परंतु तो थोडा कमी पडला.
त्यानंतर पंकज देशमुख, ज्याने 135 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या, परंतु ज्याच्या जवळपासही कोणी आलं नाही. तर जोरदार टाळ्या. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज जातोय मावळचा जादूगार, स्वराज्य स्पोर्टचा ब्रँड अँबॅसेडर रवी घुले. 208 धावा. तर मी सर्व आमच्या अतिथींना, सरपंच आदरणीय भारतीताई गावडे यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी या. ही इलेक्ट्रिक बाईक आपण त्याला सुपूर्द करायची आहे. तर जोरदार टाळ्या मित्रांनो रवी घुलेसाठी. रवीला नक्कीच आपण रवीसोबत चर्चा करू आता. मला वाटतं रवी, सगळ्यात पहिले तुझं अभिनंदन आहे. आज बाईक मिळतीये, काय भावना आहेत? खूप भारी वाटतंय, कारण की माझी लाईफमधली पहिली बाईक आहे, त्यामुळं खूप आनंद आलाय. मला वाटतं ज्यावेळेस तू पहिल्याच दिवशी तर आला, तुझे स्पोर्ट्सचं जे तो ब्रँड अँबॅसेडर ज्या स्पोर्ट्स आहे त्याचे ओनर आकाश आपण सांगितलं होते की 3 गाड्या लागलेल्या आहेत, एक तरी इथून तू घेऊन जा. त्याच वेळेस ठरवलं होतं का काय? तसं केलं तर आकाशदाचं आणि अनिकेतदाचं मी धन्यवाद बोलून की त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे, कारण की जेव्हा पण मला काय गरज लागेल ते मला खूप सपोर्ट करतात. आज आयुष्यातली पहिली ही बाईक आहे रवी घुलेला. आपण पाहिलं सदम भाऊ महाराष्ट्रभर हा पोरगा सध्या खेळतोय, त्याचबरोबर मोठमोठ्या संघांमध्ये खुल्या गटाचं क्रिकेट खेळतोय. रवी, ही 2 व्हीलर बाईक तू कोणाला डेडिकेट करशील? ही तशी केलं तर मला माझी फॅमिली लय मला इम्पॉर्टंट आहे, कारण की मला ती खूप सपोर्ट करते, मी त्यांना डेडिकेट करेन. तर अभिनंदन रवी, असाच खेळत राहा आणि आपल्या मावळचं, आपल्या गावचं नाव असंच मात्र पुण्याच्या बाहेर नेत राहा. थँक्यू, अभिनंदन तुझं. यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीजची HF डिलक्स प्रो ही 2 व्हीलर बाईक या शेकडे यांच्या वतीने आपल्या सौजन्य लाभली आहे. उरसेगावच्या माझे आदरणीय सरपंच आणि आमच्या सगळ्यांचे सपोर्ट सिस्टम आदरणीय अविनाशदादा कारके आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे अक्षयभाऊ धामणकर यांच्या वतीने ही 2 व्हीलर बाईक आहे. त्याच अगोदर आपण एक रायझिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देखील यासाठी विशेष ठेवलेला आहे. त्यासाठी आयुष स्पोर्टच्या वतीने एक ब्रँडेड बॅट आहे आणि एक ब्रँडेड शूज आहे. तर आपण रायझिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, 8 विकेट, धावा ज्याने बनवल्या, कॅचेस मध्ये, फिल्डिंग मध्ये 100% एफर्ट ज्याचे होते, तर जोरदार टाळ्या. याच उरसे गावचा सुपुत्र मयूर भिलारे, रायझिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. या मयूर. आणि इथे आज रायझिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा बहुमान त्याला मिळालाच, परंतु अजून एक आनंदाची गोष्ट, स्वराज्य स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची आताच निवड करून टाकली आहे. जोरदार टाळ्या मयूर भिलारेसाठी. सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वराज्य स्पोर्ट्सची बॅट देऊन त्याला आपण ब्रँड अँबॅसेडर निवडतोय. आकाशप्पा, तुम्हाला विनंती करतो, आपाशा या. आकाशप्पा स्वराज्य स्पोर्ट्सचे ओनर आहेत, तर जोरदार टाळ्या. स्वराज्य स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आणि बॅट वरती नाव देखील आहे, फिनिशर. अभिनंदन मयूर, याच्यापेक्षा आनंद अजून काय पाहिजे? मला वाटतं मयूर जास्त बोलत नाही, परंतु मयूरचा खूप काही बोलतो. तर आपण ज्याची वाट बघतोय ती 2 व्हीलर बाईक आहे, HF डिलक्स प्रो
ही गाडी अविनाश भाऊ कारके आणि अक्षय भाऊ दामनकर याच्यातून आम्हाला लाभलेली आहे. या स्पर्धेच्या संपूर्ण स्पर्धा ज्याचा उल्लेख आपण यापूर्वी देखील ऐकला, ज्याने सुद्धा भाऊ अक्षरशः स्पर्धा गाजून सोडली. 266 धावा, 6 विकेट आणि मावळ तालुक्याचा रन मशीन निलेश ढगे आपल्या आयुष्यातली दुसरी टू व्हीलर आणि या स्पर्धेतील मावळ तालुक्यातील सर्वाधिक जास्त सिरीज घेणारा कुठला खेळाडू असेल, ही तिसरी टू व्हीलर बाईक आहे निलेश ढगेची आणि सर्वाधिक सिरीज घेणारा निलेश ढगे एकमेव खेळाडू आहे. तर जोरदार टाळ्या निलेश ढगेसाठी. या ठिकाणी स्वराज्य स्पोर्टच्या वतीने एक ब्रँडेड बॅट देखील आहे सिरीज साठी. तर आमच्या सर्व अतिथींना विनंती करतो या. तर मित्रांनो, निलेश ढगेसाठी जोरदार टाळ्या. स्पर्धेचा मालिकावीर, आपल्या करिअरची तिसरी बाईक आणि गेले 10-12 वर्ष या मावळच्या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा निलेश ढगे. निलेश, सगळ्यात पहिले तुझं अभिनंदन. आज ही तिसरी टू व्हीलर बाईक तुझ्या आयुष्यामध्ये येते, काय भावना आहेत? नक्कीच आज आनंद आहे खूप. एवढे दिवस मेहनत केली, जे आपण प्रॅक्टिस करतो त्याचं आज फळ भेटलं, त्यामुळे आनंद होते. आणि ह्या क्षणी मी ही जी मॅन ऑफ द सिरीज आहे, हे माझा मित्र दिनेश अण्णा गरवड एक 5 ते 6 महिन्यापूर्वी त्याचं निधन झालं, त्याला समर्पित करतो. कायम क्रिकेटसाठी मला सपोर्ट करणारा आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये जेवढे मला सपोर्ट करतात, मग साई स्पोर्ट्स असेल, आमच्या गावातील आबीदादा आहे, शिवराजदादा आहे, प्रशांत भाऊ आहे, आणि ह्या सगळ्यांमधनं मी आज आभार मानतो मनोजदादा दाभाडे आणि पविदादा शिंदे, जे लोक आज असोसिएशनसाठी अहोरात्र कधी त्यांना वेळ नाही काय नाही, असोसिएशनच्या कामासाठी जे मेहनत करतात. आज आम्ही येतोय, खेळतोय, आम्हाला प्राईज भेटतात आहे, पण जे ह्याच्या मागं सगळ्यात जास्त योगदान असेल तर ह्या व्यक्तींचं आहे. प्रत्येक टीमसाठी सपोर्ट करणं आणि जे काही ॲडजस्टमेंट असेल सगळ्या ह्या गोष्टी करतात. तर माझी एक इच्छा आहे की ह्या मला जो हा पुरस्कार भेटतोय यासाठी मनोजदादा आणि पवी यांनी इथं यावं हा पुरस्कार घेण्यासाठी, कारण ह्या व्यक्तींमुळे आज मावळचं क्रिकेट ह्या लेवलला पोहोचलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. तर नक्कीच मनोज दादा या. असं म्हणतात ज्यांच्यामुळे मिळालंय किंवा ज्यांच्या कार्यामुळे, कर्तृत्व त्याचं जरी आहे, परंतु आज या मावळच्या क्रिकेटला चांगले दिवस आणले ते मनोज दाभाडे, अध्यक्ष खजिनदार प्रवीणदादा शिंदे आणि सगळे मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनची कमिटी. तर एकदा जोरदार टाळ्या सर्व कमिटी आणि निलेश ढगेसाठी. निलेश, आज आम्ही सुदम भाऊ या खेळाडूला बघितलेलं आहे, रात्रीचा कामाला जायचा, सकाळी 6ला उठून सराव, पुन्हा सकाळी 9 वाजता मॅचेस, दिवसभर मॅचेस खेळायचं, पुन्हा संध्याकाळी 6 वाजता नाईटला कामाला जायचा. निलेश, हे जे काही घडलेलं निलेश ढगे आज महाराष्ट्रावर निलेश नाव आहे, याच्यामागे खरं श्रेय कोणाचं देशील? श्रेय असं काही नाही सर, आपल्याला मेहनत करायची ताकद पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण नाईट शिफ्ट करतो त्यावेळेस आपण 100% परफॉर्मन्स नाही करू शकत. या गोष्टी मी भरपूर वेळा अनुभवलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आवड आहे तर कोणत्याही गोष्टीतून ॲडजस्ट करून ते आपल्याला खेळायची आवड, त्यामुळे आपल्याला ते करणंच आहे ॲडजस्टमेंट. शेवटचा प्रश्न, आज निलेश ढगेला बरेचसे तरुण आहेत जे आज फॉलो करतात, निलेश ढगेचा खेळ पाहतात, निलेश ढगेला आपल्या गळ्यातला ताईत बनवलेला आहे. या सगळे तरुण खेळाडूंना जे तुला फॉलो करतात, तुझे फॅन आहेत, त्यांना काय मेसेज देशील? नक्कीच मेहनत केल्यावरती यश भेटणारच आहे. त्याच्यामुळे मेहनत करत राहता. क्रिकेटला चांगल्या तुम्ही बघता मावळ तालुक्यामध्येच एक सीझनला जवळजवळ 30 ते 40 टुर्नामेंट होतात. त्याच्यामुळं प्रत्येकाला एक संधी उपलब्ध आहे. तर व्यासपीठ असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच आहे आणि ह्याच माध्यमातून मी जेवढे स्वराज्य क्रिकेट क्लबचे सगळे मेंबर आहेत सर्वांचे आभार मानतो. आकाश आप्पा मला पहिल्या दिवशी म्हणला होता एवढे वर्ष क्रिकेट खेळतोय, आमच्या गावातून काहीतरी घेऊन जा. तर आप्पाचे मी आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानतो. अतिशय सुंदर स्पर्धा इथं ती भरवली, त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार. धन्यवाद निलेश ढगे. असाच खेळत राहा, असंच आपल्या मावळचं नाव, असंच मात्र तुझ्या बॅटमधून धावा येत राहू. अभिनंदन पुन्हा एकदा निलेश ढगेसाठी. यानंतर आपण मुख्य पारदर्शकडे वळणार आहे. तर सगळं आपण
आणि यानंतर आपण प्रथम क्रमांकाचा पारितोषिक खिताब देतोय आणि या स्पर्धेसाठी 80,000 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या वतीने आम्हाला लाभलेलं आहे मावळचे कार्यसम्राट कार्यतत्पर लोकप्रिय जनसेवक आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या वतीने 80,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या स्पर्धेचा चॅम्पियन स्वराज्य चषक 2026 पर्व 90 आणि या 9व्या पर्वामध्ये ज्याने इतिहास बदलून टाकलाय तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया श्रीराम 11 लोणावळा. एक सर्वांना विनंती आहे आयोजकांना, आपण सर्वांनी या ठिकाणी पुढे यायचंय आणि तुमच्या हस्ते हे बक्षीस द्यायचंय, कारण की तुम्ही सगळेजण अण्णांचे कंदे समर्थक आहेत, त्यामुळं तुमच्या हस्ते हे बक्षीस द्यायचे या ठिकाणी. जेवढे सगळे आयोजक जे आहेत त्या आयोजकांनी या ठिकाणी यायचंय. चल वरती आहे, तो आयोजक आहे ना, ये वरती. खाली बक्षीस घ्यायला थांबलाय. या पुढे या अक्षय, तुम्ही या सगळेजण या पुढे. अविनाश भाऊ चल पुढे जा, तुम्ही पुढे जा. तर एकदा जोरदार टाळ्या. श्रीराम 11 लोणावळा संघ ठरतो या वर्षीचा चॅम्पियन. जय जय श्रीराम. अण्णा 2 मिनिटं फक्त मी तुमचा घेईल आणि नंतर आभार व्यक्त होतील. आज पराग अण्णा पराग अण्णा आज अण्णा जो काही संघ यशाच्या शिखरावरती आहे, टीम बद्दल मी बघितलेलं, टीम संघ तयार होताना बघितलंय, संघाची पडझड पाहिलेली आहे. अण्णा काय सांगशील, आज चॅम्पियन झालेले आहेत, आनंद तर वेगळाच आहे. नाही, आनंद तर आज खूपच मोठा आहे आणि मावळचा वर्ल्ड कप मारलाय, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि खूप वर्ष आम्ही स्वप्न बघतोय या टुर्नामेंटला क्वालिफाय होण्याचा, पण होत नाही तो. पोरांच्या काही चुका होत होत्या, त्यामुळं आम्ही क्वार्टरलाच कमीत कमी हारत होतो. पण यावेळेस पोरांनी खरंच खूप ताकद लावली, प्रत्येकाने आपापले बेस्ट दिला आणि मावळचा वर्ल्ड कप मारला, त्याबद्दल खरंच सर्व पोरांच्या मनापासून धन्यवाद करतो मी. तर मला वाटतं जी फायनलची मॅच आहे ती तेजसने सांगितलेलं आहे की माझी मॅरेथॉन मॅच मी हरीश जानीला डेडिकेट करतोय. क्या बात आहे. एखाद्या सिनियर खेळाडूला अजून काय हवंय, हा आदर पाहिजे. तर या परागांना दादा, अविनाश दादा, पवन दादा या. लेजंडने चेंडू हातामध्ये घेतला, आपली फिरकी दाखवली आणि मानाचा कर्नाटक जिंकला. हरीश जानेसाठी जोरदार टाळ्या. अभिनंदन हरीश भाऊ. तर परागांना नेहमी तुझी तळमळ असायची की माझी मुलं खेळतायत, घडतायत, परंतु माझ्या मुलांना मोठी बक्षिसं मिळत नाही. आज लोणावळ्यात 2 व्हीलर चालली आहे, कशा भावना आहेत? नाही, खरंच पहिली संघातली आपली पहिलीच 2 व्हीलर आहे. अजून संतोषला पण चान्स होता, पण त्याची एक मॅच चुकल्यामुळे थोडासा त्याचा चान्स कमी झाला. एक मॅच जर त्याला पण भेटली असती, पहिल्या मॅचला तो लेट आला, तर त्याला पण भेटली असती का, पण शनीला भेटली. खरंच खुश आहे मी. कोणालाही भेटू द्या, आपल्या टीममध्ये भेटली, खरंच एक वेगळा आनंद असतो. 2 व्हीलर मिळवणं, मॅन ऑफ द सिरीज मिळवणं आणि 3-4 वर्ष पोरांनी जी मला साथ दिली आहे, आज त्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटतंय. पहिलं प्राईज पण आले आणि एक गाडी पण आली, त्यामुळे स्वराज्य ऊर्जेचं आणि सर्व पूर्ण मंडळींचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद अण्णा. पण अण्णा, आज तुझी बरीचशी यंगस्टार प्लेयर आहेत, अजून तुला काय वाटतं, अजून मुलांनी कुठपर्यंत खेळलं पाहिजे? नाही, खेळते आता सर्वच नवीनच प्लेयर आहेत. आता आम्ही 2-3 सोडलं तर जवळजवळ सगळे 8 जण तर सगळे नवीनच आहेत. आता कमीत कमी अजून 5-7 वर्ष तर ही खेळतीलच अजून, बघू, नाही तर मग काहीतरी करावं पण लागेल.
म्हणजे आहे अजूनही अण्णाच्या मनात काहीतरी आहे. सूरज दादा आज संघ चॅम्पियन झालाय, आज कशा भावना आहेत? भावना या शब्दात मांडता येत नाही आज. तर आमच्या पोरांनी सगळं केलं, जसं म्हणलं, जसं आम्ही प्लॅनिंग केली तशी त्यांनी सक्सीड मध्ये केलंय. सगळे यंग खेळाडू आहेत आणि त्यांच्या सोबत खेळलं आणि त्यांचं टॅलेंट घेणं किंवा त्यांच्याकडून ते संघासाठी करून घेणं, आज या खेळाडूंना खेळू घेत असताना कुठेतरी त्यांच्यावरती प्रेशर असतो का? आता ह्याच्यात माझे 2-3 चांगले मित्र आहेत, त्यांच्यापेक्षा मी लहान आहे. शनी आहे, तेजा आहे, आमच्या लय गोष्टी चालतात. सूरज भाऊला मला माहिती आहे, सूरज भाऊ काय काय बोलू शकतो. सूरज भाऊ अभिनंदन. यानंतर हरीश भाऊ, आज फायनलची मॅच, खरं तर फायनलच्या मॅच मध्ये काय रिझन होता? पर्याय खूप होते आणि तुम्ही चेंडू हातामध्ये घेतला. ॲक्च्युली मी सर्वप्रथम आयोजकांचा म्हणजे मला आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती आम्हाला संधी दिली आणि त्या ठिकाणी आज आम्ही परफॉर्म करून फायनलिस्ट झालो, विजेता झालो. हा खूप आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. दुसरा विषय असा की आजची जी फायनल मॅच होती त्यामध्ये टीममध्ये पर्याय खूप होते. आज जवळजवळ संतोष प्रत्येक मॅचमध्ये बॉलिंग करतोय, सगळं 4ही बॉलर आम्ही कंटिन्यू यूज करतोय. असं काही नाही की बाबा मला पहिली ओव्हर दुसरी ओव्हर असं काही नाही. फक्त तेजसचा एक हट्ट होता, कॅप्टनशिप तो करतोय, खूप चांगली करतोय, पोरांना सांभाळून घेतोय. आमच्यापेक्षा खूप लहान आहे परंतु त्याच्यामध्ये ती क्वालिटी आहे की बाबा सर्वांना तो एकत्र ठेवतो. तर तो मला फक्त बोलतो होता, हरीश भाऊ तुला बॉलिंग करायची. पण मीच त्याला बोललो, अरे जर 4 बॉलर चांगले चालू आहेत तर नको उगाच ट्राय करू. पण तो बोलला फायनलला नाही हरीश भाऊ, आता तुझ्या हे नाही, संतोष आहे बोलला चांगला टाकतो पण तूच टाकायचं, त्याचा हट्ट होता. आणि त्याच्या हट्टा खातर त्याने जो विश्वास माझ्यावरती दाखवला. त्यानंतर सूरज बोलला, हरीश भाऊ टाक, तू फक्त यस बोल, तू टाकतोयस, आम्हाला माहिती तू टाकणार आहे. आणि त्यांचा विश्वास सार्थ करायचा होता, ते प्रयत्न केला मी आणि तो यशस्वी झाला. बस. अभिनंदन. लेजेंडने पुन्हा एकदा आले आपली जादू दाखवली, अनुभव दाखवला. अभिनंदन तुमचं. तर हॅलो, आणि पूर्ण स्वराज्य टीमचं वेगळीच टीम नाही आहे, ती आपलीच टीम आहे असंच पकडा. प्रत्येक वेळेस त्यांचा प्रत्येक पोरांचा सपोर्ट असतो आणि एक स्वराज्य स्पोर्ट्सचा एक आमचा ब्रँड अँबॅसेडर पण झाला आहे. तर आप्पाचे पण मनापासून धन्यवाद आणि पूर्ण टीमचे खरंच तुमचं स्वतः मनापासून आभार मानतो. तुम्ही प्रत्येक वेळेस बाहेर असो किंवा कुठे असो, प्रत्येक वेळेस जो सपोर्ट करताना आपली टीम आणि ही टीममध्ये मला काहीच आजपर्यंत कधी फरक नाही पडला आणि खरंच तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद अण्णा. आज स्वराज्य चषकाचं 9वं पर्व, 9व्या पर्वामध्ये गेले 8 पर्व 9 पर्व आम्ही बघतोय. खरोखरच खूप चांगले प्रयत्न आमच्या या स्वराज्य चषकाचे राहिलेत. सर्व बक्षीस जाते, त्याचबरोबर आमचे अविनाश दादा असतील, पवन दादा असतील, अक्षय भाऊ असतील, सगळेच ज्यांनी यांनी बक्षिसं दिलेली आहेत. तर स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. गेल्या 6 दिवसामध्ये एखादा नामूल्य घेता आमच्याकडून राहून गेला असेल, त्याचबरोबर एखाद्याचा मान सन्मान आमच्याकडून राहून गेला असेल, तर स्वराज्य क्रिकेट क्लब या संघाचा घटक गेले 9 पर्व मी या स्पर्धेचा घटक आहे. एक घटक या नात्याने मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा संपली असे या ठिकाणी जाहीर करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.